नमस्कार मंडळी. मी विद्या. आज आपला स्वामी समर्थ पुण्यतिथी यांच्यावर व्लॉग आहे आणि हा व्लॉग खूप लेट येत आहे कारण की मला वेळच मिळाला नव्हता एडिटिंग करण्यासाठी. आणि आज स्वामी समर्थांची पुण्यतिथी केली जाते. त्यांची थोडीशी माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते. चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी खूप विशेष मानला जातो. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो आणि स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीही असते. या दिवशी चैत्र महिन्यामध्ये या दिवशी विशेषत्वाने स्वामींचे स्मरण केले जाते. काही मान्यतेनुसार 30 एप्रिल 1878 रोजी स्वामींनी अवतार कार्याची सांगता केली. श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहे. श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयाचे हे तिसरे पूर्णावतार. अशी मान्यता आहे की नृसिंहवान असूनही श्रीशैल्यम जवळील कर्दळी वनात आले होते. हे स्वामींचे उद्गार आहेत. ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामींनी गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले. तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिली. स्वामींनी भ्रमण काळात अनेकांना दृष्टांत दिल्याचे सांगितले जाते. आणि ह्यांचा हा भ्रमणकाळ बघितला आणि पूर्ण त्याचे डायग्राम टाईप बघितलं तर त्याचा आकार ओममध्ये होतो. स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला. त्यानंतर श्री समर्थांचे जगन्नाथपुरीस आले. तेथे बडोद्याचे अळवणी बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी आला म्हणून त्या आपल्या 3 शिष्यांसह आले होते. ते सर्वजण आजारी पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती. तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली आणि ते तिघे त्यांनी आपल्या कृपाकटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले. स्वामींमुळे पुनश्च जीवन प्राप्त झालेल्या अळवणी बुवांनी त्यांना आपण कोण आहात, कुठून आलात असे प्रश्न विचारले असता स्वामी महाराज म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे. आपण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, कुरवपूर, औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत. हा ऐकून लोकांना अचंबा वाटला. अळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून खुद्द नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला होता. स्वामींनी लोकांना भक्ती मार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्यांना, मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्यरूप लोकांना समजावून सांगितले. स्वामी महाराजांनी रविवारी 30 एप्रिल 1978 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधीस्थानी माध्यान्हकाळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले. असे सबसे बडा गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे भी बड़ा श्री स्वामी समर्थ महाराज असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. आणि स्वामी समर्थांची पुण्यतिथी जसा प्रकट दिन साजरा करतो तसेच पुण्यतिथी पण साजरी केली जाते. आज मी देवपूजा केली, अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मग परत स्वामींच्या फोटोची पण पूजा केली.
आणि त्याची पूजा मी तुम्हाला आज इथे दाखवत आहे. पहिल्यांदा त्यांना फोटो फ्रेम छान पुसून घेतली, नंतर परत अत्तराने पुसून घेतलं, नंतर चंदन लावला. चंदन लावल्यानंतर मग परत अष्टगंधा आणि बुक्काने त्यांना स्मरण लावले आणि नंतर मग परत 11 वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला, 11 वेळा तारक मंत्राचा जप केला. असा मी प्रकट दिन सोहळा आजचा साजरा केला होता. तुम्हाला कसं वाटलं माझं ही माहिती सांगणं ते नक्की मला सांगा. तुम्हाला माहिती आवडली असल्यास लाईक करा.